श्री स्वामी समर्थ मंडळी मला स्वामींविषयी आलेल्या अनुभवाची मी अगदी छोटीशी स्क्रिप्ट बनवलेली आहे आणि ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मंडळी ती बघूया. स्वामी, तुम्ही खरंच किती महान आहात ना. तुम्ही प्रगटलात या भूतलावरती या सृष्टीचे व मानवदेहाचे कल्याण करण्याकरता. स्वामी, या सृष्टीवरती अनेक देव अवतरले, पण संसाररूपी प्रपंच करून पतिपत्नी धर्म निभावून. पण तुमचा अवतार मात्र तसा नव्हता. तुम्ही फक्त या मानवसृष्टीच्या कल्याणाकरता तुम्ही प्रगट झालात आणि प्रपंचाच्या गाड्यात न अडकता फक्त आणि फक्त या मानवसृष्टीच्या कल्याणाचाच विचार केला. खरंच तुम्ही एक दैवी शक्ती आहात आणि ती मानवी रूपात दैवी शक्ती आहात, याचा आम्हाला तर खूपच अनुभव आलेला आहे. तुम्ही या जगाच्या उद्धारासाठी अवतरलात आणि तुम्ही फक्त भक्ताच्या कल्याणाचाच विचार केला. आणि खरं तुम्ही अशी एक दैवी शक्ती आहात की तुमचे नामस्मरणानेच माणसाच्या मनातली भीती नाहीशी होते व कितीही मोठे संकट समोर दिसले तरी तुम्ही त्यातून त्याला मार्ग दाखवतात. स्वामी, खरंच किती आम्ही संकटात जरी असलो, फक्त श्री स्वामी समर्थ नाम जरी घेतलं तरी त्यातून लगेचच मार्ग मिळतो. अशी दैवी शक्ती ज्या भक्ताच्या वाटेला मिळाली तोच खरा तर भाग्यशाली आहे आणि आमचे गुरु स्वामी आहेत, याचा तर आम्हाला खूपच अभिमान आहे. स्वामी, तुमची अशी दैवी शक्ती कायम भक्तावर आहेच, म्हणूनच तुम्ही एक वाक्य बोलून गेला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणूनच आजही तुम्ही प्रत्यक्षात नसलास तरी अप्रत्यक्षरित्या भक्ताच्या पाठी नेहमीच असतात. याचा अनुभव तर सगळ्यांनाच कळत न कळत येतो. जे तुमची मनापासून भक्ती करतात त्यांना तुम्ही नक्कीच प्रचिती देतात, त्याबद्दल काही शंका. स्वामी, हे जीवन खरंच एक संघर्ष आहे आणि त्यात प्रपंच करणं त्यात फारच एक व्यर्थ आहे. प्रपंच करणं सोपं नाही, परंतु स्वामी जर आपल्या पाठीशी असतील तर प्रपंचसुद्धा कसा कळत न कळत आपल्या हातून घडतो, कसं आपण त्या संसाररूपी गाड्यातनं बाहेर पडतो आपल्यालाही कळत नाही. स्वामी, तुमची कृपा आहे. स्वामी, मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याला जन्माला आल्यापासून एक कोणत्या ना कोणत्या काळामध्ये भोग हे भोगावेच लागतात. कुणाला जन्मल्यानंतर लगेचच, तर कुणाच्या वाट्याला शेवटी ह्या भोगरूपी यातना भोगावेच लागतात. परंतु जर तुमचा भक्त असेल तर त्याचे भोग कधी संपून जातात ते त्यालाही कळत नाही. तो हळूवारपणे तुम्ही त्याला त्याच्या भोगातनं बाहेर काढता. स्वामी, मानव देह तर हा भोग भोगण्यासाठी असतोच, परंतु त्यात तो भक्त जर तुमचा मनापासून भक्ती करत असेल ना, तुम्ही त्याला अलगद हळूवारपणे त्याच्या सगळ्या संकटातून त्याला बाहेर काढता आणि मार्ग दाखवता आणि त्याच्या जीवनाचेही कल्याण करता. स्वामी, अशी सर्व भक्तांवर तुमची कृपा करा. सर्व सृष्टीवरती माझ्या स्वामींचा जय जयकार हो आणि स्वामी सगळीकडे स्वामी भक्ती दरवळो. सगळ्या भक्तांचेही कल्याण हो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी, अशीच तुम्ही मला जे सुचलं ते माझ्या अल्पबुद्धीने मी तुमच्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला. तर म्हणूनच तर म्हणतात, स्वामींचा भक्त कधी दुःखी नाही होणार. स्वामीनाथा करू कशी मी मात रे, स्वामीनाथा द्यावी मजला साथ रे. तर चला मंडळी, स्वामींचे असेच भक्तिमय व्हिडिओ बघत राहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.